हे 126 ग्रॅममध्ये बंच पॅटर्नचं मंगळसूत्र आहे. त्याला मॅचिंग होणारा किंवा असं सेट आपण जो करू शकतो. हा 30 ग्रॅममध्ये चोकर आहे. दोन्हीचं फिनिशिंग सेम असल्यामुळे खूप सुंदर दिसतो हा सेट. खूप सुंदर असा सेट आहे. हा 40 ग्रॅममध्ये नेकलेस आहे आणि त्याला मॅचिंग असं होणार हे जे मंगळसूत्र आहे पट्टी पॅटर्नमध्ये विथ टेम्पल फिनिशिंग. तर हे जे मंगळसूत्र आहे ते 118 ग्रॅममध्ये आहे. या मंगळसूत्राचं वजन 122 ग्रॅम आहे आणि हा 31 ग्रॅममध्ये हार आहे. नमस्कार, मी निकिता कुलकर्णी. मी सध्या पुन्हा गाडगीळ ज्वेलर्स चिंचवड येथे जॉब करते. आता आपण मंगळसूत्रातील नवीन कलेक्शन पाहूया. लॉंग मंगळसूत्रात कमी वेट ते रेंजपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र पाहायला मिळतील. ओके. तर 22 कॅरेटचा रेट आहे 86,820 रुपये विथ हॉलमार्क. ट्रेडिशनल पद्धतीचं जोंधळा मण्यांचं मंगळसूत्र अगदी 20 ग्रॅमपासून याची रेंज चालू होते. ओके. तुम्हाला त्यात प्लेन ब्लॅक बीड्स हवी असेल, ड्रेसवर घालण्यासाठी किंवा साडीवरही आपण वापरू शकतो. या मंगळसूत्राला आपण खाली आपल्याला हवी तशी स्टोनचं पेंडंट, स्टोनची मणीवाटी किंवा मग अँटिकमध्ये मणीवाटी ती आपण लावू शकतो. आता जो लेटेस्ट ट्रेंड आहे बंच पॅटर्नचा, त्यात भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. त्यातले हे मोराचं पेंडंट असलेलं अतिशय सुंदर कलेक्शन आहे. हा मंगळसूत्राचं वेट आहे 45 ग्रॅम विथ पेंडंट. हो. बंच पॅटर्नमध्येच लाईट वेट म्हणलं तर सिंपल वाटी मणीचा लुक असलेलं हे 28 ग्रॅममध्ये मंगळसूत्र आहे. ओके. पट्टी पॅटर्नमध्ये पाहाल तर आपण हे लाईट वेट म्हणजे अगदी 22 ग्रॅमपासून रेंज स्टार्ट होते. त्यातलं हे मंगळसूत्र आहे 22 ग्रॅममध्ये येतं. किंवा पेंडंट आपल्या इच्छेनुसार लावू शकतो. ब्लॉसम पॅटर्नमध्ये हे नवीन बंच पॅटर्नचं मंगळसूत्र आहे. ही जी फुलं आहेत ही डिझाईन खूप छान दिसते. हे येलो फिनिशिंगमधले सगळे मंगळसूत्राचे प्रकार आहेत. या मंगळसूत्राचं वेट आहे 51 ग्रॅम. ओके. बोथ साईड चेनमध्ये हा पॅटर्न आहे. साईड चेन यासाठी म्हणतात, मिडलला यात काळे मणी येतात. यात दुसरा प्रकार येतो दोन्ही बाजूला काळे मणी आणि मिडल चेन असं बंच, इक्वल बंच आणि इक्वल काळे मणी असा सुंदर पीस आपल्याकडे आहे. हा पीस आपल्याला 58 ग्रॅममध्ये बसतो विथ पेंडंट. त्याला आपण मणीवाटी किंवा पेंडंट असं दोन्ही ऑप्शन येतात. पिंजरा पॅटर्नमध्येच हा दुसरा पीस आहे. थोडी पट्टीची लेंथ विड्थ जी आहे आपण ब्रॉड किंवा कमी जास्त असं करू शकतो. हे 34 इंचमध्ये आहेत आता दाखवलेले दोन्ही. आपण 32, 30, 28 या लेंथमध्ये पण करून घेऊ शकतो. आता हे सध्या 76 ग्रॅममध्ये अवेलेबल आहे. हे पिंजरा पॅटर्नमधलं मंगळसूत्र आहे कथा पॅटर्नमध्ये. हे 78 ग्रॅममध्ये आहे. मानेत फक्त काळ्या मणी आहेत आणि गोल्डन पट्टी अतिशय सुंदर प्रकारे काळी मणी असे ओवलेले आहेत त्याच्यात, म्हणून त्याला पिंजरा पॅटर्न असं म्हणतात. पेंडंट खूप छान आहे. आपण त्याला मणीवाटी पण लावू शकतो, पण पेंडंटचा लुक अगदी. याचं वेट 78 ग्रॅममध्ये आहे. पॅटर्नमध्ये हा नवीन प्रकार आहे. ज्या लेडीजला काळ्या मण्यांची जास्त आवड आहे किंवा काळे मणी भारदस्ती दिसतात तर त्यामध्ये हा प्रकार येतो. अतिशय सुंदर दिसतं हा दागिना. हे 32 इंच स्टँडर्ड लेंथ येते. 28 ग्रॅममध्ये हे मंगळसूत्र आहे. अच्छा. त्याला आपण पेंडंट वाटी मणी आपल्या इच्छेने बसवू शकतो. हे टेम्पल फिनिशिंगमध्ये हे लॉंग मंगळसूत्र येतात. त्याला आपण मणीवाटी आणि हा जो मध्ये मणी दिसतोय हा पोटा स्टोन बसवलेला आहे. आता या मंगळसूत्रात पाहाल तर
गोकाक पॅटर्न मध्ये हे पट्टीचं मंगळसूत्र आहे. यात आपण बंच पण घेऊ शकतो. याला रेग्युलर काळे मणी आहेत. ॲज कम्पेअर्ड दिस हे जर मंगळसूत्र बघाल तर याला क्रिस्टलचे काळे मणी आहेत. आणि या काळ्या मण्यांमध्ये फरक येतो. हे स्क्वेअर बंच आहेत. यात कोयरी पॅटर्नमध्ये अशी पट्टी बसवलेली आहे आणि हे सर्क्युलरमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पट्टीचे डिझाईन गोकाक पॅटर्नमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याला गेरू पॉलिश केलेलं आहे. या मंगळसूत्राचं जे वेट आहे ते 76 ग्रॅममध्ये आहे. नेट वेट. मंगळसूत्र 86 ग्रॅममध्ये आहे. हे मंगळसूत्र जे आहे हे 57 ग्रॅममध्ये आहे. मी जे बघितले हे पेंडंटमध्ये. हे पट्टी पेंडंटमध्ये टेम्पल फिनिशिंगमध्ये आपण जे मंगळसूत्र पाहिलेत आता सध्या गोकाक पॅटर्नमध्ये, या पट्टीला आपण पेंडंट अशा प्रकारचे वेगवेगळ्या आकारातले लावलेले आहेत. खूप सुंदर दिसतात हे पॅटर्न. पॅटर्नचं वेट आहे 62 ग्रॅम. क्रिस्टलचे मणी खूप सुंदर प्रकारे उठून दिसतात. काळे आणि हे मणी आहेत ना इक्वल पॅटर्नमध्ये बसवल्यामुळं छान दिसतो. हा पीस आहे तो 64 ग्रॅममध्ये अवेलेबल आहे. मोठा स्टोन थोड्या मोठ्या आकारात बसवल्यामुळे खूप ठळक आणि छान दिसतो तो. डार्क रंगाच्या साडीवर वगैरे अतिशय उठून दिसतं हे मंगळसूत्र. वेगळ्या प्रकारचं थोडं पेंडंट बसवलं त्याला. या पट्टी पॅटर्नच्या मंगळसूत्राचं वेट आहे 58 ग्रॅम. काळ्या मण्यांची थोडी क्वांटिटी जास्त आहे पण अतिशय सुंदर दिसतं ते मंगळसूत्र. हे गोकाक पॅटर्नमध्ये बंच मगाशी जे पट्टी पॅटर्नमध्ये गळ्यातले पाहिले त्याच फिनिशिंगमध्ये हे बंच पॅटर्नमध्ये गळ्यातले आहे. त्यालाही अतिशय सुंदर प्रकारे बंच आणि काळे मणी असे इक्वल क्वांटिटीत बसवलेले आहेत. वाट्या पण सुंदर आहेत अगदी. या गळ्यातल्याचं वेट आहे 56 ग्रॅम 360 मध्ये. हे मंगळसूत्र पाहाल तर हे बंच पॅटर्नमध्येच आहे पण हे काळे मणी क्रिस्टल. या मंगळसूत्राचं वजन आहे 53 ग्रॅम 500. ब्लॉसम पॅटर्नमध्ये ह्या वाट्या आहेत. हे 54 ग्रॅममध्ये मंगळसूत्र बसतं. यात काळ्या मण्यांची क्वांटिटी थोडी कमी आहे पण छान दिसतं मंगळसूत्र. या मंगळसूत्राचं वजन आहे 76 ग्रॅममध्ये. अतिशय सुंदर आणि भारदस्त दिसणार हे बंच पॅटर्नमध्ये मंगळसूत्र आहे. म्हणजे अगदी नेकलेस वगैरे जरी नाही घातलं, एकच मंगळसूत्र साडीवर घातलं तरी फंक्शनली खूप छान दिसतं ते. काळे मणी ठळक दिसत आहेत त्यातले. ब्लॉसम पॅटर्नमध्ये बंच बसवलेले आहेत. या मंगळसूत्राचं वजन 67 ग्रॅममध्ये आहे. 4 पदरी बंच येतात ह्याला. या मंगळसूत्राचं वजन आहे 66 ग्रॅम 900. स्क्वेअर पॅटर्नमध्ये आणि हे व्हर्टिकल मणी असे खूप सुंदर दिसतं डिझाईन. हे मंगळसूत्र 65 ग्रॅम 645 विथ पेंडंट. पोत जी आहे ती 5 पदरी पोत येते पंचमध्ये आणि त्याला असं सुंदर पेंडंट बसवलं. अंदाजे 20 ते 25 ग्रॅमपर्यंत पेंडंट आहे. त्यातले पोटा स्टोन वगैरे खूप छान दिसतात. हा जो मणी आहे हा क्रिस्टल मणी. हे मंगळसूत्र 80 ग्रॅममध्ये आहे. 80 ग्रॅममध्ये 32 इंच.
हे मंगळसूत्र जे आहे हे 34 इंच लेंथ मध्ये आहे. आपण आपल्या ह्याच्यानुसार लेंथ कमी जास्त करू शकतो. यात क्रिस्टल मण्यांची क्वांटिटी कमी आहे, ओके. जास्त आहे सर. बंच आणि क्रिस्टल मणी इक्वल पॅटर्न मध्ये बसवले. हा थोडासा पेंडंटचा आकार पण वेगळा पण खूप सुंदर आहे. पर डिझाईन वेगवेगळे येतात. 21% आता सध्या मंगळसूत्राची मेकिंग आहे गेरू पॉलिशमध्ये. ओके.